सध्या राज्याच्या राजकारणात काही घडायलंय, आंधळं दळायलंय आणि कुत्रपीठ खायलंय. भ्रष्टाचार करणारं सत्तेमध्ये सहभागी व्हायलंय आणि शेवटी तेच आंधळं दळायलंय आणि कुत्रपीठ खायलंय. आता हे असं म्हणण्याची वेळ का आली? कारण की राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे आणि याच हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी झाले ते म्हणजे नवाब मलिक. आता नवाब मलिक हे जेलमधून सुटून आले, जमानतीवर आहेत आणि ते अजित पवार यांच्या गटामध्ये सहभागी झाले. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आणि संपूर्ण गोंधळ घालून गेले. त्याच्यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की नवाब मलिकांनी नेमका गोंधळ कशामुळे घातला. आता राज्याच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचार करणारे आणि दाऊदसोबत संबंध असणारे असा आरोप नवाब मलिक यांच्यावर लागला आणि नवाब मलिक जेलमध्ये गेले. जेलची हवा खाऊन बाहेर आले. अनेक त्यांनी जामिनासाठी अर्ज केले, त्यांचे जामीन अर्ज मंजूर होतच नव्हते. पण मात्र राष्ट्रवादीचा गट फुटण्या अगोदर अजित पवार हे वेगळा गट काढण्याच्या बरोबर नवाब मलिक यांचा सुद्धा जामीन मंजूर झाला आणि नवाब मलिक हे जेल बाहेर आले. आता नवाब मलिक जेल बाहेर आले त्याच्या अगोदर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख हे सुद्धा जेल बाहेर आले. पण मात्र अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पण नवाब मलिक हे आता कोणासोबत जातील, कोणत्या गटामध्ये सहभागी होतील असंच वाटत होतं. पण नवाब मलिकांना या हिवाळी अधिवेशनासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं का? तोपर्यंत त्यांनी कुठलाही निर्णय दिला नव्हता का? असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं. कारण की हिवाळी अधिवेशन चालू असताना हिवाळी अधिवेशनामध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, विविध प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये भर पडली ती म्हणजे नवाब मलिक यांची. आणि नवाब मलिक हे सत्ताधारी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले आणि तिथूनच गोंधळ निर्माण झाला. कारण की भाजपच्या आमदारांनी आणि भाजपच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नवाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, त्यांच्यावर कारवाई केली होती आणि त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं. मग आता तेच नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसतात, सत्ताधारी पक्षाच्या सोबत आहेत म्हणून विरोधी पक्षसुद्धा भाजपवर, अजित पवार गट यांच्यावर आणि सरकारवर मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आणि जे काही मुद्दे होते ते मुद्दे डिवाइड होऊन नवाब मलिक यांच्याकडेच वळाले. आता या सगळ्या प्रश्नावर पत्रकारांनी अजित पवार यांना सुद्धा प्रश्न विचारले. पण त्या ठिकाणी अजित पवार काय म्हणतात? काय देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला जे पत्र लिहिलं त्यावर काय भूमिका आहे? त्यांनी जे आरोप केले त्या सहमत आहात का तुम्ही? आरोप काय केले? त्यांनी जे म्हटले, पत्रात उल्लेख केला की देशद्रोहाचे आरोप लागले होते, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? एक मिनिट, त्या संदर्भामध्ये मला पत्र मिळालं, मी ते पत्र वाचलं. पहिल्यांदा नवाब मलिक साहेब कालच पहिल्यांदा सभागृहामध्ये आलेले होते. ते कुठं बसले, काय बसले ते टीव्हीवाल्यांनी दाखवलेलं आहे. त्यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 जुलैला आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आम्ही ह्या महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही सरकारमध्ये गेलोय. पहिल्यांदाच ते सभागृहामध्ये त्याच्यानंतर आलेले. त्यांची भूमिका काय आहे? त्यांची कुणाची? नवाब मलिक साहेबांची. कारण प्रत्येकाला आपापली भूमिका विशद करण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका काय आहे हे ऐकल्यानंतर मी त्याच्याबद्दल माझं मत देईन. एक मिनिट, मी पुन्हा ते सांगतोय. मी सांगितलेलं आहे की ह्या संदर्भात आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालंय. मी पत्र ते वाचलेलं आहे. ते पत्राच्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की पहिल्यांदाच नवाबभाई ह्या सगळ्या राजकीय घटना घडल्यानंतर आलेले. अजून त्यांनी त्यांचं स्वतःचं मत त्याबद्दल व्यक्त केलेलं नाहीये. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यानंतर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी पुढे येईल आणि मग त्याच्यानंतर मी माझी भूमिका आणि पक्षाची भूमिका मांडेल. नंबर 1. दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात अजून त्यांचं आज ते म्हणजे तब्येतीच्यामुळं त्यांना कोर्टाने संधी दिलेली आहे. अजून त्या संदर्भातल्या केसेस त्या बाबतीमध्ये चालू आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मत एकदा काय आहे ते स्पष्टपणे कळू द्या. तर अजित पवार म्हणतायत की देवेंद्रजींनी मला पत्र पाठवलं, ते पत्र मी वाचलं,
पण मात्र जी नवाब मलिकांची भूमिका आहे ती भूमिका त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही। आता ते सरळ सरळ अजित पवार यांच्या पाठीमागं त्यांच्या बाकावर येऊन बसले आणि मग त्यांची अजून कोणती भूमिका स्पष्ट करायची आहे, सरळ सरळ ते अजित पवार यांच्या गटामध्ये सहभागी झालेत। आता ते सहभागी झाले तर गोंधळ होणारच, पण हा काय जो गोंधळ झाला आहे तो नेमका कशासाठी झाला आहे, कशामुळं झाला आहे, का नवाब मलिक यांना फक्त हे गोंधळ घालण्यासाठी सत्ताधारी बाकावर बसवण्यात आलं होतं असा देखील प्रश्न निर्माण होतो। कारण की विविध प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार होते, पण नवाब मलिक आल्याने ते प्रश्न गेले बाजूला आणि दुसरेच प्रश्न समोर येत गेले। नवाब मलिक यांच्याविषयी सगळं वातावरण तापू लागलं। आता भाजपच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना विरोध केला आहे आणि अजित पवारांना तसं पत्र दिलं, पण अजित पवारांनी सुद्धा त्याच्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही। अजित पवार म्हणतात की ती जी भूमिका आहे ती भूमिका नवाब मलिकांची आहे की त्यांनी कुठल्या पक्षामध्ये जायचं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाजपवर आधीच आरोप होतो की भाजपमध्ये जो कोणी आला ते धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो, त्याने भ्रष्टाचार केलेले असू द्या, त्याच्या मागे ईडी लागलेले असू द्या, ज्यांच्या मागे अशा काही ईडी बिडी हे असे कुटाने लागलेले, तो माणूस जर भाजपमध्ये आला तर तो वॉशिंग मशीन धुतल्यासारखा एकदम सरळ होतो, टाईट होतो। मग भाजपला आता नवाब मलिक हे आल्यानं नवीन वाद निर्माण होणार आहे का भाजप सरळ सरळ ती जबाबदारी आमची नाही, ती जबाबदारी अजित पवार यांची असं ढकलून मोकळं होईल। कारण की देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून मोकळं झालेत की त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेऊ नका, त्यांना तुमच्या पाठीमागं काही बसू देऊ नका। पण तसं स्पष्टपणे अजित पवारांनी सुद्धा भूमिका घेतली नाही, नवाब मलिकवर ढकलून दिलं की ती त्यांची भूमिका आहे। कसं आहे आता सत्ताधारी पक्षामध्ये अजित पवार यांच्या गटामध्ये जर अजून एक आमदार येत असेल तर त्यांची ताकद वाढेल म्हणून ते त्यांच्याकडे जबरदस्ती जर एखादा माणूस येत असेल तर ते त्याला तिकडं जाय म्हणून असं बी म्हणू शकत नाहीत। त्याच्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याच्यामुळं आपण त्या सुरुवातीच्या 2-4 वळी होत्या त्या वळी आपण या ठिकाणी म्हणल्या। पण एकंदरीत जर नवाब मलिक हे सत्तेमध्ये सहभागी झाले म्हणजे अजित पवार यांच्याच बाजूने राहिले तर त्याचा परिणाम काही भाजपवर, शिवसेनेवर किंवा अजित पवार गटावर होईल का, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे सांगा। कारण की नवाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लागलेले आहेत आणि ते जेलची हवासुद्धा खाऊन आलेले आहेत। आता त्यांचा जमानतीचा जो अर्ज आहे ते त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांना देण्यात आला आहे, पण ज्या पद्धतीनं छगन भुजबळ हे बाहेर आले तर बाहेरच राहिले त्या पद्धतीनं नवाब मलिकसुद्धा बाहेरच राहतील का आणि सत्ताधारी पक्षामध्ये सामील होतील का? बरं झाले तर झाले, त्यांना सहभागी करून घेणं हे भाजपसाठी, शिवसेनेसाठी आणि अजित पवारांसाठी योग्य राहील का? तुमचं मत अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।